सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 5 मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी गुरुवारी भव्य पदयात्रा काढली। यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्रपक्षांच्या वतीनं प्रभाग क्रमांक 5 मध्ये गुरुवारी सकाळी 8 वाजता भव्य पदयात्रा काढण्यात आली। या पदयात्रेत प्रभाग क्रमांक 5 मधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार आनंद बाबूराव चंदनशिवे, भाग्यश्री रवींद्र काळे, महादेवी उमेश रणदिवे आणि गणेश चंद्रकांत पुजारी यांचा उत्स्फूर्त सहभाग होता। पदयात्रेदरम्यान कार्यकर्ते आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला। ही पदयात्रा गांगुर्डे चौक इथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार प्रेरणाभूमी, जयभीम चौक, सिद्धार्थ तरुण मंडळ, GM चौक आदी प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत पुढं 17 नंबर प्लॉट, संपूर्ण अण्णाभाऊ साठे नगर, बोरकर गणपती, मुक्ताई साळवे नगर, नरवीर तानाजी चौक, पठाणचाळ, माशाळ वस्ती आणि छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरात विसर्जित करण्यात आली। या पदयात्रेच्या माध्यमातून उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत शहराच्या विकासासाठी पारदर्शक प्रशासन, मूलभूत नागरी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि लोकहिताच्या प्रश्नांवर आपली भूमिका मांडली। यावेळी नागरिकांनी घड्याळ या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून प्रभाग क्रमांक 5 मधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचं आवाहन करण्यात आलं। आपल्या सुद्धा जनतेला माझं नम्र विनंती आहे की तुम्ही घड्याळाच्या समोरचं बटन दाबून प्रभाग 4 मधल्या त्या 4 उमेदवारांना आणि प्रभाग 5 मधल्या या 4 उमेदवारांना घड्याळाचं चिन्ह आहे सगळीकडं, त्या घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आम्हा सर्वांना या ठिकाणी विक्रमी मताने या ठिकाणी निवडून द्या, एवढीच विनंती आपल्या माध्यमातून जनतेला करत आहे। बाकीच्या गोष्टी मी निवडणूक लढत असताना समोर कोणता उमेदवार आहे त्यापेक्षा माझ्या सोलापूरकरांचं, माझ्या भागामध्ये राहिलेल्या जनतेचं मी काय काम करू शकतो हीच जनतेला या ठिकाणी सांगत असतो। मी माझ्या जरी विरोधामध्ये इतर उमेदवार असले तर लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे लढण्याचा, तर त्या लोकशाहीच्या पद्धतीनेच बाबासाहेबांनी आणि छत्रपती शिवरायांनी सर्व महापुरुषांनी या ठिकाणी दिलेला जी मानवतेचा लढा आहे त्या लढ्याच्या अनुषंगानं ही निवडणूक आहे।